बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांना जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। विशेषतः मंत्री असताना त्यांनी केलेल्या कामांची आवर्जून आठवण काढली जाते। पालकमंत्री असताना पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याचा खूप विकास केला। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला ताईंनी निधी दिला। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या इमारती पंकजा मुंडे यांच्यामुळेच झाल्या। ताईंनीच पीक विमा आणला आणि कष्टकऱ्यांना न्याय दिल्याची भावना एका नागरिकानं व्यक्त केली। विशेष करून पंकजाताई मुंडे हे पालकमंत्री असताना जिल्ह्यामध्ये त्यांनी भरघोस निधी आणला, विविध विकास कामे केली, रस्ते असतील, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल, पूर्ण जिल्हा परिषद मध्ये जे बी पंचायत समितीचे नवीन इमारती झाल्या ते पंकजाताईमुळेच झाले। ते पालकमंत्री असताना जिल्हा परिषदची जी इमारत आहे ते पंकजाताईमुळेच झाली। बीड जिल्ह्याच्या विकासात पंकजा मुंडे यांचा मोठा वाटा आहे। पूर्वी जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा होती। पंकजाताई मंत्री झाल्यावर बीड, धुळे, परळी, मुंबई रस्ते सुधारले। पंकजाताई आणि प्रीतम मुंडे यांनी बीडवासियांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण केलं। जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना त्यांनी प्रभावीपणे राबवल्याची, जिल्ह्यातील 40% शेतकऱ्यांना पंकजाताईंमुळेच पाणी मिळाल्याची भावना एका शेतकऱ्यानं व्यक्त केली। पूर्वी बीडला कनेक्टिव्हिटी रोड्स आणि जे रस्ते होते तिची काय दुर्दशा होती। जेव्हा पंकजाताई मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली त्यानंतर बीड जिल्ह्याचे कनेक्टिव्हिटीचं तुम्ही बीड धुळे रोड असो, बीड परळी रोड असो, बीड मुंबई रोड असो किंवा जिल्ह्यातील आतले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी खूप केलंय। जिल्ह्याला त्यांनी रस्ते आणि पाणी दिलं, कोरोनात लस मोफत दिली आणि आता रेशन सुद्धा मोफत मिळत आहे। आता बस सेवा आणि रेल्वे सेवा सुरळीत आहे। जिल्ह्याला पुरेसं पाणी देण्यात पंकजा मुंडे यांचा वाटा आहे। शेती आणि पिण्यासाठी मुबलक पाणी पंकजाताईंमुळेच मिळतंय असा दावा एका मुस्लिम बांधवानं केला। मोदी जी ने जो है तो बीड जिले के वास्ते बहुत कुछ करे और यहाँ पे जो है तो रोड वगैरह भी अच्छे है और पानी की भी सुविधा है शेतकरी लोगों के लिए। पहले पीने के लिए पानी भी नहीं था और कोरोना काल के टाइमिंग में जो है वैक्सीन जो है तो फ्री में दिए, अभी राशन भी जो है तो फ्री में बांटे, है ना। पूर्वी बीड इथं संभाजीनगरला जाण्यासाठी 3 तास लागायचे, आता फक्त 1.5 तास लागतो। पालखी मार्ग, पैठण पंढरपूर मार्ग, केज अंबेजोगाई पाटोदा असे अनेक महामार्ग जिल्ह्यातून जातात। त्याचा श्रेय एका बांधवानं मुंडे भगिनींना दिलं। पूर्वी बीडवासीय स्वप्नात रेल्वे बघायचे, पंकजाताई यांनी ते स्वप्न साकारले अशी भावना एका बीडवासियांनी व्यक्त केली आहे। म्हणजे आम्ही लहानपणी असल्यापासून आम्ही चित्रामध्ये रेल्वे पाहत होतो, त्यावेळेस केसर काकू, बबनराव ढाकणे, कोणी खासदारांनी उद्घाटन केलेले होते, पण रेल्वे कोणी नव्हती आणली। रेल्वे ही पंकजाताई पालकमंत्री झाल्यापासूनच आली ना। गेल्या 10 वर्षात मोदींच्या नेतृत्वात देशात मोठे बदल झाले। महामार्गाचं जाळं विणण्यात आलं, गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्की घरं मिळाल्यामुळे वादळ वाऱ्याची भीती कमी झाली। किसान सन्मान योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होऊ लागले। अहमदनगरपासून 15 किलोमीटर पुढे असलेली रेल्वे गेल्या 10 वर्षात 90 किलोमीटर पुढे आली। आज कुणीही नाखुश नाही असा दावा एका नागरिकानं केलाय। असणारा रेल्वेचा प्रश्न गेल्या 10 वर्षामध्ये जे 2014च्या अगोदर अहमदनगर पासून फक्त 15 किलोमीटर पुढे आलेली होती ती आता जवळपास 90-95 किलोमीटर पर्यंत आलेली आहे। आणि बीड जिल्ह्यामध्ये अंमळनेर तालुका पाटोदा येथून बीड ते अंमळनेर ते मुंबई अशी रोजची गाडी सुद्धा